Hello friends, good morning. I am Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. In previous lecture, we have started the chapter that is non-sterile manufacturing. Today we are going to study the remaining points of this chapter. First point, manufacturing of powder or manufacture powder. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॅबलेट स्टडी केलं इन नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. आजच्या या लेक्चरमध्ये आपण मॅन्युफॅक्चर ऑफ पावडर त्याचबरोबर मॅन्युफॅक्चर ऑफ कॅप्सूल हे दोन पॉईंट स्टडी करणार आहोत. फर्स्टली, अ फार्मास्युटिकल पावडर इज अ मिक्सचर ऑफ फाइनली डिवाइडेड ड्रग और केमिकल्स इन ड्राय फॉर्म. काय आहे फार्मास्युटिकल पावडर? हे काय आहे? मिक्सचर आहे. कसं? फाइनली डिवाइडेड ड्रग किंवा केमिकल पासून बनलेलं. ते कशा फॉर्म मध्ये असतं? तर ड्राय फॉर्म. मीन फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. कशासाठी यूज केलं जातं? ते आयदर इंटरनली किंवा एक्सटर्नली आपण पावडर यूज करू शकतो. व्हेरियस टाइप्स ऑफ मिल्स अँड पल्व्हरायझर्स आर यूज to reduce the fineness. Manufacturing of powder मध्ये firstly definition of powder. A pharmaceutical powder is a mixture of finely divided drugs. काय आहे? हे एक मिक्सचर आहे फाइनली डिवाइडेड ड्रगचं किंवा केमिकलचं. ते कुठल्या फॉर्म मध्ये असतं? तर ड्राय फॉर्म मध्ये असतं आणि आयदर इट मे बी यूज इंटरनली किंवा एक्सटर्नली आपण ते यूज करू शकतो. त्यामध्ये नेक्स्ट आहे व्हेरियस टाइप्स ऑफ मिल्स. आपण त्याची फाइननेस रिड्यूस करण्यासाठी यूज करू शकतो किंवा पल्वराइज यूज करू शकतो. नेक्स्ट पॉइंट, मिक्सिंग ऑफ पावडर. इट इज बेस्ट टू रिड्यूस द पार्टिकल साइज ऑफ इंडिव्हिज्युअल इन्ग्रेडियंट बिफोर वेइंग अँड ब्लेंडिंग. काय? बिफोर वेइंग आणि ब्लेंडिंग काय केलं जातं? तर रिड्यूस द पार्टिकल साइज ऑफ इंडिव्हिज्युअल इन्ग्रेडियंट्सची. द पावडर आर देन मिक्स टुगेदर बाय डिफरंट मेथड यूज करून त्याच्यानंतर पावडर मिक्स केले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे मिक्सिंगची स्पॅच्युलेशन, देन ट्रिच्युरेशन, शिफ्टिंग अँड मेकॅनिकल मिक्सचर. कुठल्या मेथड आहेत मिक्सिंगच्या? तर स्पॅच्युलेशन आहे, ट्रिच्युरेशन आहे, शिफ्टिंग आहे आणि मेकॅनिकल मिक्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्पॅच्युलेशन विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला, देन ट्रिच्युरेशन इन स्मॉल स्केल. ट्रिच्युरेशन कसं केलं जातं? तर विथ द हेल्प ऑफ मॉर्टर अँड पेस्टर, देन शिफ्टिंग आणि मेकॅनिकल. मिक्सिंग ऑफ पावडर मध्ये काय सांगितलं की पार्टिकल साइज रिड्यूस, इंडिव्हिज्युअल इन्ग्रेडियंटची पार्टिकल साइज रिड्यूस केली जाते. त्यानंतर मिक्सिंगच्या मेथड यूज करून त्यांना मिक्स केलं जातं. त्यामध्ये स्पॅच्युलेशन असेल, ट्रिच्युरेशन असेल, शिफ्टिंग असेल किंवा मेकॅनिकल मिक्सर असेल. ह्या मेथड आहेत. देन नेक्स्ट वन आहे इक्विपमेंट यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पावडर्स. The following equipments are recommended for the manufacture of powder in Drug and Cosmetic Rule 1945. ड्रग अँड कॉस्मेटिक रूलच्या नुसार, ऍक्ट नाही, ड्रग अँड कॉस्मेटिक रूलच्या नुसार कुठल्या प्रकारचे इक्विपमेंट्स गरजेचे आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पावडर साठी? तर फर्स्ट वन आहे डिसइंटिग्रेटर, देन मिक्सर, नेक्स्ट आहे शिफ्टर, त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील व्हेसल्स अँड स्कूप, अँड लास्ट वन आहे फिलिंग इक्विपमेंट्स. फिलिंग इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये आपण पाहिले की डिसइंटिग्रेटर, मिक्सर, शिफ्टर, स्टेनलेस स्टील व्हेसल्स, स्कूप आणि फिलिंग इक्विपमेंट्स.
देन नेक्स्ट वन आहे अ सुटेबल एक्झॉस्टेड सिस्टीम शुड बी प्रोव्हाइडेड. त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, सुटेबल एक्झॉस्टेड सिस्टीम प्रोव्हाइड केली पाहिजे. वर्कर्स शुड बी प्रोव्हाइडेड विथ सुटेबल मास्क ड्युरिंग ऑपरेशन. जे वर्कर त्या एरियामध्ये काम करत असतील, पर्टिक्युलरली त्यांचं वर्किंग त्या एरियामध्ये असेल, त्यांना मास्क असणं गरजेचं आहे किंवा मास्क प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. अँड एरिया ऑफ 30 स्क्वेअर मीटर्स इज रिक्वायर्ड. एरिया किती पाहिजे तो 30 स्क्वेअर मीटर रिक्वायर्ड असेल. द मिक्सिंग बाय स्पॅच्युलेशन अँड ट्रिच्युरेशन इज फॉर मेकिंग पावडर ऑन स्मॉल स्केल बेसिस. जे मिक्सिंग करतो आपण, मिक्सिंगच्या मेथड पाहिल्या स्पॅच्युलेशन आणि ट्रिच्युरेशन. ज्या मिक्सिंगच्या मेथड्स पाहिल्या आपण स्पॅच्युलेशन आणि ट्रिच्युरेशन, ह्या स्मॉल स्केल बेसिसवरती यूज केल्या जातात. तर शिफ्टर आणि मिक्सर आर यूज फॉर लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग. जे शिफ्टर आहेत किंवा मेकॅनिकल मिक्सचर आहेत हे लार्ज स्केल बेसिसवरती यूज केलं जातं. दिस मिक्स पावडर आर देन पॅक अकॉर्डिंग टू नीड. जे मिक्स केलेले पावडर आहेत त्या गरजेनुसार किंवा अकॉर्डिंगली टू इट्स नीड पॅक केल्या जातात. इन द बल्क फॉर्म और डिवायडेड फॉर्म. दोन टाईपमध्ये पॅक केल्या जातात, पॅकेजिंग केली जाते त्याची. एक म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये किंवा बल्क फॉर्ममध्ये आणि दुसऱ्यामध्ये डिवायडेड फॉर्ममध्ये पॅकेजिंग केली जाते. द बल्क पावडर आर युजली, बल्क पावडर कुठले आहेत तर अँटासिड पावडर असेल, डेंटल क्लिन्झिंग पावडर असेल, मेडिकेटेड पावडर असेल, पावडर फॉर व्हाजायनल यूज असेल. देन नेक्स्ट वन आहे इन केस ऑफ डिवायडेड पावडर. जे बल्क क्वांटिटीमध्ये पाहिले त्याच्यामध्ये पाहिले अँटासिड, त्याच्यानंतर डेंटल क्लिन्सिंग पावडर, मेडिकेटेड पावडर एक्सेट्रा. त्याच्यानंतर डिवायडेड पावडर. द पावडर इज डिवायडेड इंटू इंडिव्हिज्युअल युनिट्स डिपेंडिंग ऑन डोट्स और अमाऊंट टू बी यूज ॲट अ सिंगल टाइम. डिवायडेड पावडर म्हणजे काय, अशी पावडर की कशा पद्धतीने डिवाइड केली जाते की इंडिव्हिज्युअल युनिट डिपेंडिंग डोसनुसार किंवा त्याची अमाऊंट एका वेळेस सिंगल टाइम आपण किती यूज करू शकतो त्यानुसार त्याचं डिवायडेशन केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे इक्विपमेंट आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द पावडर पेपर यूज फॉर रॅपिंग. इंडिव्हिज्युअली डिवायडेड पावडर आर डिफरंट टाईप. जे इंडिव्हिज्युअल डिवायडेड पावडर आहे ते त्यासाठी डिफरंट टाईप ऑफ पेपर यूज केले जातात. कशासाठी तर रॅपिंगसाठी. फर्स्ट पेपर आहे सिंपल बॉन्ड पेपर. इट मे बी आयदर व्हाईट किंवा कलर्ड असतो. त्याच्यानंतर पार्चमेंट पेपर, वॅक्स पेपर, ट्रान्सपरंट वॉटरप्रूफ पेपर, ग्लास ट्रान्सपरंट पेपर. हे इत्यादी प्रकारचे पेपर डिवायडेड पावडर रॅप करण्यासाठी यूज केले जातात. त्यामध्ये फर्स्ट आहे सिंपल बॉन्ड पेपर आहे, तो कसा असतो व्हाईट किंवा कलर्ड असतो. पार्चमेंट पेपर आहे सेकंड. आणि थर्ड वन आहे सिंपल बॉन्ड पेपर, व्हाईट और कलर्ड, पार्चमेंट पेपर, वॅक्स पेपर, ट्रान्सपरंट वॉटरप्रूफ पेपर आणि ग्लास ट्रान्सफर पेपर. नेक्स्ट वन स्टडी करायचं आपल्याला कॅप्सूल. these are the dosage form in which medicament is enclosed within the hard or soft gelatin capsule. हा जो डोसेज फॉर्म आहे त्या डोसेज फॉर्ममध्ये जे मेडिकमेंट्स किंवा ड्रग असतील, ड्रग पार्टिकल एनक्लोज केले जातात विदिन द हार्ड किंवा सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल शेलमध्ये. और दुसरी डेफिनेशन जर पाहायची ठरली तर कॅप्सूल आर द सॉलिड डोसेज फॉर्म. काय आहे सॉलिड डोसेज फॉर्म इन विच the drug substance enclosed in water soluble shell or an envelope. किंवा जे सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये ड्रग कसा एनक्लोज केला जातो तर वॉटर सोल्युबल शेलमध्ये किंवा एनव्हलपमध्ये. अ कॅप्सूल शेल इज मेड अप ऑफ जिलॅटिन. कॅप्सूल शेल कशापासून बनलेला आहे तर जिलॅटिन पासून. सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. त्यानंतर नेक्स्ट स्टडी डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं की
These are the solid dosage forms in which medicaments is enclosed within the hard or soft gelatin shell. Then it is made up of gelatin. Next one, types of capsule. Capsule are available into two types. Two types मध्ये capsule आपल्याला available भेटतात. त्यामध्ये फर्स्ट आहे हार्ड जिलेटिन कॅप्सूल आणि सेकंड वन आहे सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. स्लाइडमध्ये दिलेले आहेत जे हार्ड जिलेटिन कॅप्सूल आहे आणि त्यानंतर सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल आहे. हे दोन टाईप आहेत. नेक्स्ट वन स्टडी करायचं आहे हार्ड जिलेटिन कॅप्सूल. हार्ड जिलेटिन कॅप्सूल शेल मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम अ मिक्सचर ऑफ जिलेटिन, sugar and water and are clear, colorless and essentially tasteless. ही जी हार्ड जिलेटिन कॅप्सूल आहे कशी मॅन्युफॅक्चरिंग होते किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय रिक्वायर्ड असते तर जिलेटिन रिक्वायर्ड असतो, त्यानंतर शुगर अँड वॉटर रिक्वायर्ड असतो. देन इट्स फिजिकल नेचर कसं असेल तर इट इज अ क्लिअर असेल, कलरलेस असेल किंवा इसेन्शियली टेस्टलेस असेल. दिस मॅन्युफॅक्चर्ड इन टू पार्ट्स. इट इज कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, बॉडी अँड कॅप. ओके, capsule it is manufactured in two parts. Hard gelatin capsule manufactured in two parts, capsule, body and cap. The shell are produced by mechanically dipping the peaks of desired shape into melted gelatin mixture. Melted gelatin mixture, कॉन्स्टंट टेम्परेचर. काय केलं पाहिजे, जिलेटिन मिक्सचर मेंटेन केलं पाहिजे कॉन्स्टंट टेम्परेचरला. द पेग्स affix to plates submerged in melted gelatin mixture to desired depth and time. The plate with pegs are then slowly lifted up and dried by flow of temperature and humidity control air. Different varieties of capsule can be prepared. Example, colored opaque capsules may be produced by adding colorant and opacity producing substance such as titanium dioxide to a gelatin mixture. Different types of varieties capsule आपण प्रिपेअर करू शकतो. त्यामध्ये जर एक्झाम्पल पाहायचं ठरलं तर कलर्ड ओपॅक कॅप्सूल असेल. कशा पद्धतीने प्रोड्यूस करतो आपण तर ॲडिंग द कलरंट आणि ओपॅसिटी प्रोड्युसिंग सबस्टन्स. सच ॲट ओपॅसिटी प्रोड्युसिंग सबस्टन्स कुठला आहे तर टिटॅनियम डायऑक्साईड असेल किंवा जिलेटिन मिक्सचर. टिटॅनियम डायऑक्साईड ॲड टू द जिलेटिन मिक्सचर. देन नेक्स्ट वन, प्लॅनिंग. द अमाऊंट ऑफ फॉर्म्युला और क्वांटिटीज ऑफ ड्रग अँड डायल्युएंट. प्लॅनिंग म्हणजे काय, जो फॉर्म्युला आहे आपला ड्रग कॅप्सूल प्रिपेअर करण्याचा किंवा amount of formula किंवा quantities of drug and diluent to be prepared depends on the number of capsule. कशावर डिपेंड्स आहे तो तर नंबर ऑफ कॅप्सूल वरती. द सिलेक्शन ऑफ कॅप्सूल साइज इज बेस्ट डन ड्युरिंग द फॉर्म्युलेशन. कशावर तर सिलेक्शन कशावर तर कॅप्सूल साइज इज बेस्ट डन ड्युरिंग द फॉर्म्युलेशन सिन्स द अमाऊंट ऑफ मटेरियल इज रिक्वायर्ड डिपेंड्स ऑन साइज ऑफ कॅप्सूल. जे अमाऊंट ऑफ मटेरियल आहे ते कशावर रिक्वायर्ड आहे तर कशावर डिपेंड्स आहे तर साइज ऑफ कॅप्सूल वरती. इफ फॉर्म्युलेशन डज नॉट रिक्वायर डायल्युएंट फॉर द ॲडजस्टिंग द बल्क then size of capsule can be selected after developing and preparing the formulation. जर आपण diluent not required diluent जर required नसेल कशासाठी for adjusting the bulk, then size of capsule can be selected after developing and preparing the filling formulation. Then next one आहे soft gelatin
capsule. It is second type of capsule. Soft gelatin capsule are formed, fill and seal in one manufacturing operation. ही जी सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल आहे ते फॉर्म किंवा फिल आणि सील कशा पद्धतीने फॉर्मेशन केलं जातं, फिलिंग केली जाते किंवा फॉर्म्युलेटेड केले जातात, फिलिंग केली जाते आणि सील केली जाते, तर वन मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन मध्ये केलं जातं. अँड मे कंटेन सॉलिड पावडर. त्याच्यामध्ये काय कंटेन असू शकतात, तर सॉलिड पावडर असू शकते किंवा ऑइली लिक्विड्स असू शकतात, सोल्युशन असू शकतं, इमल्शन असू शकतं किंवा पेस्ट पण असू शकतात. these are form, fill and seal in one manufacturing operation and it may be contain solid powder, oily liquids, solution, emulsion and paste. next one आहे soft gelatin capsule. preparation of soft gelatin capsule, त्याच्या methods. there are two methods. first plate methods and second one rotary die methods. firstly study करूया preparation. these are prepared from gelatin to which glycerin sorbitol is added to render it elastic. the capsules are prepared either by plate or by the rotary dry machine. रोटरी डाय प्रोसेस मशीन. कसं प्रिपेअर केलं जातं, जिलेटिन टू विच ग्लिसरीन किंवा सॉर्बिटल ॲडेड केलं जातं. कशासाठी, तर रेंडर इट्स इलॅस्टिक. त्याच्यानंतर कॅप्सूल प्रिपेअर बाय दोन मेथडने प्रिपेअर केलं जातं, प्लेट मेथड किंवा रोटरी डाय प्रोसेस मेथड. फर्स्टली स्टडी करूया प्लेट मेथड. इन दॅट प्लेट मेथड on bottom plate of mold a warm sheet of gelatin is placed. जी bottom sheet of mold असेल, हे हँड ऑपरेटेड कॅप्सूल फिलिंग मशीन आहे. त्याच्यानंतर फर्स्टली स्टडी करतो आपण प्लेट मेथड. ऑन बॉटम प्लेट ऑफ मोल्ड वॉर्म शीट ऑफ जिलेटिन इज प्लेस. जे बॉटम शीट आहे त्याच्यावर काय ठेवलं जातं, तर मोल्डचं बॉटम शीट असेल, वॉर्म शीट ऑफ जिलेटिन प्लेस केलं जातं. अँड द लिक्विड मेडिकामेंट्स इज इव्हनली पोर्ड. आणि जे आपले लिक्विड मेडिकामेंट्स असेल ते पोर्ड केले जातात त्याच्यावरती. अनदर शीट ऑफ प्रिपेअर्ड जिलेटिन. त्याच्यानंतर जे दुसरं अनदर शीट आपण प्रिपेअर केलेलं असेल, अनदर शीट ऑफ प्रिपेअर जिलेटिन देन प्लेस ऑन टॉप. त्या पहिल्या शीटच्या वरती टॉप वरती प्लेस केलं जातं. अँड कसं केलं जातं, तर केप पोझिशन. द मोल्ड इज देन प्रेस टू फॉर्म कॅप्सूल. त्याच्यानंतर काय केलं जातं, मोल्ड प्रेस केले जातात आणि त्याच्यापासून काय होतं, तर फॉर्मेशन ऑफ कॅप्सूल. द कॅप्सूल आर देन रिमूव्ह केली जाते. त्याच्यानंतर वॉश केली जाते विथ सॉल्वंट. विथ सॉल्वंटने काय केली जाते, वॉश केली जाते. पहिली मेथड प्लेट मेथड. त्याच्यामध्ये पहिला आपण फर्स्टली काय केलं जातं, की वॉर्म शीट ऑफ जिलेटिन काय केलं जातं, प्लेस केलं जातं ऑन द बॉटम ऑफ प्लेट ऑफ द मोल्ड त्याच्यावरती. देन लिक्विड मेडिकामेंट्स त्याच्यावरती पोर्ड केले जातात किंवा फिल केले जातात. देन सेकंड शीट जी असते आपण प्रिपेअर केलेली जिलेटिनची, इट इज केअरफुली लेड इन द ऑन द टॉप ऑफ द मेडिकामेंट्स. केअरफुली त्याच्या टॉप वरती ठेवली जाते. अँड द टॉप प्लेट इज मोल्ड इज put in the place. The entire mold is then subject to the press where the pressure is applied to form fill and seal capsules simultaneously. काय केलं जातं, त्याच्यानंतर प्रेशर अप्लाय केलं जातं, त्याच्यामध्ये काय होतं, फिलिंग आणि सीलिंग कॅप्सूल सायमल्टेनियसली चालते. त्याच्यानंतर कॅप्सूल रिमूव्ह केलं जातं प्रिपेअर केलेलं आणि वॉश विथ सॉल्वंट. वॉश केलं जातं विथ द हेल्प ऑफ सॉल्वंट. देन नेक्स्ट वन आहे दिस हँड ऑपरेटेड कॅप्सूल फिलिंग मशीन. त्याच्यानंतर आहे रोटरी डाय मेथड्स. इन रोटरी डाय मशीन द सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल आर प्रिपेअर्ड अँड देन फिल इमिडिएटली विथ द लिक्विड मेडिकामेंट्स. हे रोटरी डाय मशीन जे आहे त्यामध्ये काय केलं जातं, तर
कॅप्सूल सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल प्रिपेअर केली जाते. त्याच्यानंतर देन फिल इमिडिएटली विथ द लिक्विड मेडिकामेंट्स. इन रोटरी ड्राय method, in this method two distinct ribbon are formed by the machine from liquid gelatin. ह्याच्यामध्ये काय असतं, दोन डिस्टिंक्ट रिबन असतात. कशासाठी तर फॉर्म बाय मशीन फ्रॉम लिक्विड जिलेटिन. देन हे जे रिबन आहे, हे रिबन डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत रिबन्स. त्याच्यानंतर आहे these two ribbons brought together between two rotating dies. हे जे टू रोटेटिंग डाईज असतात किंवा डाय रोलर असे म्हणतो त्याला आपण. त्याच्यानंतर काय आहे, सायमल्टेनियसली व्हेन टू रिबन्स आर पॉकेट ड्यू टू डाय कॅव्हिटीज अ फिलर मटेरियल ऑफ स्पेसिफाईड क्वांटिटी इज इंजेक्टेड इन द पॉकेट. फिलर मटेरियल इंजेक्ट केलं जातं, जे इंजेक्शन वेज असतील. हे इथं वरती आहे इंजेक्शन वेज डायग्राम मध्ये. त्याच्यानंतर इट्स सील बाय ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. सील केलं जातं कशाच्या पद्धतीनं तर ॲप्लिकेशन ऑफ प्रेशरच्या पद्धतीनं किंवा प्रेशर अप्लाय करून सील केलं जातं. अँड हीट इन द मशीन अकॉर्डिंग टू द डिझाईन ऑफ डाय कॅव्हिटी सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल मे बी प्रिपेअर्ड इन डिफरंट शेप. त्याच्या डिझाईननुसार सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल प्रिपेअर होतं डिफरंट शेपमध्ये. फर्स्टली काय केलं जातं की वॉर्म जिलेटिन कॅप्सूल और वॉर्म लिक्विड जिलेटिन फ्लोज ओव्हर द टू चिल्ड ड्रम्स. वॉर्म जिलेटिन लिक्विड जे आहे ते फ्लोज होत असतं थ्रू चिल्ड ड्रम विच आर लोकेटेड ॲट बोथ साइड ऑफ मशीन. कुठं लोकेटेड असतं तर बोथ साइड ऑफ मशीनमध्ये लोकेटेड असतं. थ्रू स्प्रेडर बॉक्स, काय असतं त्याला स्प्रेडर बॉक्स असतो. त्यानंतर ओव्हर इच ड्रम अँड धिस ट्रान्सफर द लिक्विड जिलेटिन इनटू टू सॉलिड रिबन्स ऑफ जेल. त्याच्यानंतर काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं, ट्रान्सफॉर्म केलं जातं लिक्विड जिलेटिन इनटू टू सॉलिड रिबन जेल. द लेफ्ट अँड राईट रिबन्स पास ओव्हर द लोअर रोलर विच फीड देम थ्रू टू डाय रोलर्स. काय केलं जातं, पास केलं जातं लेफ्ट अँड राईट रिबन्स, फीड केलं जातं त्याच्यानंतर काय टू डाय रोलर्स मधून विच फीड देम थ्रू टू डाय रोल्स. दिस डाय रोल्स डिटरमाइन द शेप अँड साइज ऑफ सॉफ्ट जेल. ते काय डिटरमाइन करतात तर साइज आणि शेप. अँड कट सॉफ्ट जेल शेल फ्रॉम द रिबन दे आर टर्न अराउंड सायमल्टेनियसली. डिस्प्लेसमेंट पंप डिलिव्हरी फिल द मटेरियल. डिस्प्लेसमेंट पंप काय करतो, सायमल्टेनियसली मटेरियल फिल करतो इनटू द हिटेड वेज विच साइड्स बिटवीन रोटरी डाय. कुठं असतो तो तर साईडला असतो बिटवीन रोटरी डायच्या. द वेज इंजेक्ट द फिल मटेरियल. वेज इंजेक्ट काय करतात, फिल मटेरियल इंजेक्ट करतात इनटू डाय कॅव्हिटी बिटवीन रिबन्स just right before the die rollers and cut the ribbons and seal two holes together. आणि सील्स केले जातात कॅप्सूल. त्याच्यानंतर आहे फिलिंग ऑफ कॅप्सूल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे फिलिंग ऑफ कॅप्सूल. द फार्मासिस्ट दॅट रेग्युलरली प्रिपेअर्ड कॅप्सूल इन हॉस्पिटल. फार्मासिस्ट रेग्युलरली काय करू शकतो, प्रिपेअर कॅप्सूल हॉस्पिटलमध्ये. Pharmacist that regularly prepares capsule in hospital uses. हॉस्पिटल युजेस साठी रेग्युलरली फार्मासिस्ट काय करतो तर कॅप्सूल प्रिपेअर करतो. हँड ऑपरेटेड कॅप्सूल फिलिंग मशीन. द फॉलोइंग इक्विपमेंट्स आर रिकमेंडेड इन ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945 फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॅप्सूल. पुढील जे इक्विपमेंट आहेत, फॉलोइंग जे इक्विपमेंट आहेत ते रिकमेंडेड केलेले आहेत. कोणी रिकमेंडेड केलेले आहेत तर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल जो आहे 1945 त्याने मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॅप्सूलसाठी काय रिकमेंडेशन असेल इक्विपमेंटची, त्यामध्ये तर मिक्सिंग अँड ब्लेंडिंग इक्विपमेंट्स असेल, देन कॅप्सूल फिलिंग युनिट्स असेल आणि कॅप्सूल काउंटर असेल. हे इक्विपमेंट गरजेचं आहे किंवा नेसेसरी आहेत. अँड एरिया ऑफ 25 स्क्वेअर मीटर इज रिकमेंडेड फॉर कॅप्सूल फिलिंग. जे कॅप्सूल फिलिंग आहे त्याच्यासाठी एरिया किती पाहिजे तर 25 स्क्वेअर मीटर.
The room should be air conditioned and dehumidified, dehumidity किंवा डिह्युमिडिफाईड. कशी पाहिजे रूम, जो एरिया आहे त्याची रूम कशी पाहिजे, एअर कंडिशन पाहिजे किंवा डिह्युमिडिफाईड पाहिजे. व्हेन एव्हर नेसेसरी अँड सुटेबल एक्झॉस्टेड सिस्टीम शुड बी प्रोव्हाइड. आणि सुटेबल एक्झॉस्टेड सिस्टीम सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. द मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी ऑफ कॅप्सूल फिलिंग मशीन व्हॅरीज अँड डिपेंड्स ऑन इट्स टाईप. जी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे कशाची, कॅप्सूल फिलिंग मशीनची, ही व्हॅरी होते. कशाच्या डिपेंडिंगनुसार व्हॅरी होते, तर टाईप ऑफ मशीन यूज किंवा विविध प्रकारचे जे मशीन यूज करतो आपण त्याच्या टाईपवरून व्हॅरी होते. त्याच्यामध्ये कशापासून व्हॅरी होऊ शकते, तर मॅन्युअल असेल किंवा सेमी ॲटोमॅटिक असेल किंवा ॲटोमॅटिक कॅप्सूल फिलिंग मशीन असेल. किंवा त्याच्यानंतर आहे द USP प्रेस्क्राईब फॉलोइंग स्टँडर्ड फॉर कॅप्सूल. USPने जे स्टँडर्ड प्रेस्क्राईब केलेले आहेत कॅप्सूलसाठी ते कुठले आहेत, तर फर्स्ट वन आहे कंटेन युनिफॉर्मिटी अँड सेकंड वन आहे वेट व्हेरिएशन. त्याची कंटेन युनिफॉर्मिटी करणे गरजेचं आहे आणि वेट व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. थँक्यू everyone. The remaining points of non-sterile manufacturing is or will be studied in next lecture. Thank you again.